नाशिकच्या गंगापूर धरणातून 6160 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. मी आता रामकुंड गंगा गोदावरी या ठिकाणी आलेलो आहे. आपण बघू शकतो या संपूर्ण मंदिर आता आपल्याला पाणी खाली दिसून येत आहे. खर तर नाशिकची ओळख मानले जाणारे जेव्हा पूर येतो तर या ठिकाणी दूध तोंड्या मारुतीचा उल्लेख असतो. कंबर एवढं पाणी या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मात्र प्रशासनाने या ठिकाणी नदीकाठीच्या आसपास दुकानदारांना सतर्कचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी टपरी असतील या ठिकाणी काढण्यात आलेली. मात्र प्रशासनाला सतर्कचा इशारा देऊन देखील आपण बघू शकतो की राज्यांमध्ये काही पर्यटक आता मुसळधार पाऊस झाल्यामुळे कुठेतरी सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी येतात. मात्र गंगा गोदावरी या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन सेल्फी काढण्याचा मोह त्यांना काही आवरत नाही. पाण्याची पातळी वाढलेली आहे. जर उद्या काही अनुचित प्रकार घडला नेमकं याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. प्रशासनाकडून सतर्कचा इशारा देऊन देखील पर्यटक या गोष्टीला गांभीर्य घेताना दिसून येत नाही असं एकंदरीत निदर्शनात आलेलं आहे. न्यूज वर्ल्ड मराठी 24 नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुर्वे.